हे एव्हरीवन, सो दिस इज लास्ट पार्ट ऑफ मारस सिरीज. तर मी चालली आहे भारूची करवली बनून तिच्यासोबत तिच्या हजबंडच्या घरी. तर आम्ही इथे कारमध्ये व्हिडिओज काढतोय बिकॉज जिजूच्या बहिणींनी आम्हाला थांबवलं होतं. ते वेलकमसाठी काय डेकोरेशन करत होते त्याच्यामुळे. आणि जिजू आणि भारती नाव काय घेतात बघा. इंस्टाग्रामची आहे सगळ्यांना क्रेज. भारतीचा आहे खूपच क्यूट फेस आणि हीच आहे मला देवाकडून भेट. गुगलवर नाही गेलं भारती तुला चांगला गाणं घेतलं. लग्न झालं की सगळे म्हणतात नाव घ्या जणू हा आहे कोणता कायदा. मी सिद्धार्थचं नाव घेते ह्याच्यात तुमचा काय फायदा. मस्त नाव घ्यायचा कार्यक्रम झाला आणि त्यांचं वेलकम झालं, गृहप्रवेश झाला. मग नेक्स्ट डे आम्ही मस्त फ्रेशन अप होऊन गेलो दुपारी. ऑफकोर्स खूप लेट उठलो होतो आम्ही. खूप धावपळ होती लग्नाची आणि आम्ही ना काल रात्री खूप वेळ जागलो होतो, असंच चिल मारत होतो खूप टाईम. मग जिजूची फॅमिली खूप फ्रेंडली आहे आणि खूप छान आहे. मला खूप आवडलं तिकडे राहायला. मग आम्हाला ना खूप भूक लागलेली. आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता. बॅटरी फॉर लाईफ. आम्ही शार घेतले होते आणि निघलो होतो तिघं पण एकदम रेडी वगैरे होऊन. मग मस्त जिजूनी कारमध्ये कोल्ड कॉफी, बर्गर आणि फ्राईज ऑर्डर केली आणि ती एन्जॉय केली आम्ही. मग त्यानंतर आम्ही आलो दादरच्या चैत्यभूमीमध्ये. आज भारू आणि जिजूचा फर्स्ट डे आहे आफ्टर मॅरेज. मग त्यांना इथे यायचं होतं चैत्यभूमीला. मग आम्ही इथे आलो, मस्तपैकी आमचा टाईम स्पेंड केला आणि बीच वगैरे पशी पण जाऊन थोडंसं बसलो होतो. मग आम्ही जास्त फिरलो नाही बिकॉज मम्मी आणि जिजू आम्हाला घ्यायला येणार होते नवीन जिजूच्या घरी. लग्न झाल्यानंतर वापस जी नवरी असते ती तिच्या घरी जाते, म्हणजे तिच्या माहेरी. मग त्यासाठीच मम्मी आणि जिजू आम्हाला घ्यायला आलते. मग इथे मी मस्त या कॅटसोबत टाईम स्पेंड केला. ही जिजूची कॅट आहे जी खूप क्यूट होती आणि जाम छान आहे यार ती. मग त्यानंतर नेक्स्ट डे जेव्हा आम्ही घरी आलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिस्टर्स, आम्ही आणि आमच्या ताईचा पोरगा हा मयंक, आम्ही गेलो होतो पिझ्झा खायला. मग आम्ही पिझ्झा खाल्ला तिथे जाऊन. नॅचरल्समध्ये जाऊन आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही सगळ्यांनी डिफरंट फ्लेवर घेतला. मग आम्ही गेलो सिद्धिविनायक मंदिरमध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला, जे आहे चेंबूरमध्ये छोटं सिद्धिविनायक म्हणून. मग तिथे बाप्पाचं दर्शन घेतलं. या गाईज, दॅट्स इट फॉर डे. होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. दॅट्स इट फॉर डे गाईज. बाय.